मित्रांनो, तुमचं मूल जर शाळेत जात असेल तर 13 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनं काढलेला हा GR तुम्ही नक्की वाचला पाहिजे। कारण जर एखाद्या शिक्षकानं तुमच्या मुलाला मारलं, मग ते हाताने मारलेलं असू दे, काठीने मारले, फुटपट्टीने मारले किंवा पट्ट्याने मारले, तर अशा शिक्षकावरती आता कठोर कारवाई केली जाणार आहे। कोणताही शिक्षक विद्यार्थ्याचे कान किंवा केस ओढू शकणार नाही किंवा विद्यार्थ्याला उठाबशा काढायला लावणं, त्याला ढकलणं, त्याला वर्गाबाहेर उन्हात किंवा पावसात उभं राहण्याची शिक्षा देणं, गुडघ्यावर बसवणं, त्याला भुकेलं ठेवणं किंवा त्याला पाणी न देणं, या सर्व गोष्टींसाठी आता शिक्षकावरती कडक कारवाई होणार आहे। जर विद्यार्थ्याचा शिक्षकानं अपमान केला, मग तो शाब्दिक असो, मानसिक असो किंवा विद्यार्थ्याला वारंवार नावं ठेवणं, त्याला कमी लेखणं, या सर्व गोष्टींसाठी आता शिक्षकावरती कारवाई होणार आहे। जर एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या बाबतीत भेदभाव करत असेल, मग याच्यामध्ये जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून, लिंगावरून किंवा सामाजिक व आर्थिक स्थितीवरून किंवा एखादा विद्यार्थी दिव्यांग आहे म्हणजे अपंग आहे, तर अशा कोणत्याही गोष्टीवरून किंवा शैक्षणिक कामगिरीवरून की तुला काहीच येत नाही, तू माठ आहेस, अशी कोणतीही टीका टिप्पणी, अपमान विद्यार्थ्याचा आता करता येणार नाही। शिक्षकानं कोणत्याही विद्यार्थ्यासोबत चॅटिंग करणं किंवा सोशल मीडियावरती गप्पा मारणं, वैयक्तिक संदेश पाठवणं, या गोष्टी अजिबात करू नयेत। जेव्हा अपरिहार्य आहे की आता दुसरा पर्यायच नाही, फक्त त्याच वेळी शिक्षकाला या गोष्टी करता येतील। कोणत्याही विद्यार्थ्याचे फोटो किंवा व्हिडिओ पालकांच्या संमतीशिवाय आणि तो ज्या संस्थेत शिकवतोय त्या संस्थेच्या संमतीशिवाय कोणत्याही शिक्षकाला आता काढता येणार नाहीत किंवा त्यांचा वापर इतर कोणत्याही ठिकाणी करता येणार नाही किंवा दुसऱ्याला करण्यासाठी देता येणार नाही। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतची माहिती शिक्षकानं अतिशय संवेदनशीलपणे हाताळायची आहे। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी मार्क पडले असतील तर त्याच्यामध्ये मानसिक तणाव किंवा कमीपणाची भावना निर्माण होणार नाही, हे शिक्षकानं पाहायचंय। इतर विद्यार्थ्याकडून त्या विद्यार्थ्याला हिणवलं जाणार नाही, याचीही काळजी शिक्षकाला घ्यावी लागणार आहे। जे विशेष गरजा असलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषक आहार देणं, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करणं, वेळेवर वैद्यकीय मदत देणं, विद्यार्थ्यांनी जर तक्रार केली तर त्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करणं, या सर्व गोष्टी आता शिक्षकांवर आणि सोबतच जो काही इतर सर्व स्टाफ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुख्याध्यापकापासून प्रशासकापासून सगळे लोक आले, म्हणजे एखादी संस्था आहे त्या संस्थेचे संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सगळे नॉन टीचिंग स्टाफ, मावशी वगैरे, पिऊन किंवा शिपाई, या सगळ्यांवरती या जबाबदाऱ्या आहेत। जे नियम मी सांगितले हे सगळे नियम या सर्वांना त्या ठिकाणी लागू आहेत। शाळेच्या आवारामध्ये गुंडगिरी किंवा भेदभावपूर्ण कृती, मादक पदार्थांचं सेवन, या सर्वांवरती प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत।